शेवटचा बांबूस इथला संपल्याशिवाय इथून जाणार नाही. मला माहिती आहे लोकांच्या यातना आहेत, लोक हतबल आहेत, म्हणजे नाक म्हणजे आणि तोंड दाबून बुक्क्याचा मार लोकांना सहन करण्यासारखी परिस्थिती निर्माण. आणि मी सांगतो समजण्यावाले इशारा काफी, सुधरून जा, नाहीतर हा गणेश नाईक सगळ्यांना सुधरेल. जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी 10 वर्षांनंतर पुन्हा जनता दरबाराची परंपरा सुरू केली. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडलेल्या या पहिल्या जनता दरबाराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या जनता दरबारमध्ये ठाणे जिल्ह्यासह मुंबई व नवी मुंबईतील शेकडो नागरिक उपस्थित होते. महानगरपालिका, सिडको, MIDC, पोलीस, वन विभागासह विविध शासकीय खात्यांचे वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. 400हून अधिक नागरिकांनी आपल्या समस्या आणि निवेदनं यावेळी मांडली. त्यापैकी अनेक समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात आले, तर उर्वरित समस्या कालबद्धरित्या सोडवण्यात येणार आहेत. काही समस्या शासकीय आणि जिल्हा स्तरावर बैठका घेऊन मार्गी लावण्यात येणार आहेत. सकाळी 11 वाजता सुरू झालेला हा जनता दरबार रात्री 7 वाजेपर्यंत सुरू होता. जनता दरबारनंतर पत्रकारांशी संवाद साधताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की नवी मुंबईकरांच्या अडीअडचणींवर मात करण्यासाठी जनता दरबारचे आयोजन करण्यात आले आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये मॅनमेड म्हणजे मानवाने निर्माण केलेले प्रॉब्लेम आहेत. हे नॅचरल प्रॉब्लेम नाहीत. पूर झाला, पुराशी सगळे मिळून संघर्ष करू. कुठेतरी त्या ठिकाणी एखादी कोविडसारखी महामारी आली, आपण सगळ्यांनी तसे सामना केला तसा करू. परंतु हे स्वतःच्या स्वार्थाकरता काही विविध खात्यातले अधिकारी मिळून लोकांची कोंडी त्याने केलेली आहे आणि लिटरली लोकांचा म्हणजे श्वास कोंडण्याची वेळ आलेली आहे. मी इथला या ठाणे जिल्ह्याचा 3 वेळा पालकमंत्री होतो. 4थ्यांदा मी मंत्री झालो. माझ्या अस्तित्वात असताना या सर्व गोष्टीचा निपटारा करण्याचं मी निश्चित केलेलं आहे. NMMT आणि नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी गणेश नाईक यांना निवेदन दिले असता संबंधित आस्थापनेच्या दीर्घकाळ सेवा करणारे कर्मचारी कायम झाले पाहिजेत असे सांगून या कामी शासकीय स्तरावर कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. परिवहन खात्यामध्ये टेम्पररी ठोक पगार, रोख पगार, आरोग्य खात्यामध्ये तोच प्रकार, शिक्षण खात्यामध्ये तोच पगार. अरे महानगरपालिका अस्तित्व असेल जर का त्या ठिकाणी शिक्षण विभाग राहणार असेल तर त्या ठिकाणी बेसिक DA, अलाउन्सेस, बोनस या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सर्व लोक मिळायला पाहिजेत. आरोग्य खात्यामध्ये आणि म्हणून मी स्पष्ट सांगितलेलं आहे की आरोग्य खातं, पाणीपुरवठा खातं, वाहतूक खातं, शिक्षण खातं या ठिकाणी एकूण तुमची गरज किती आहे. आता 13 वर्ष झाले काही लोकांना तिथे शिक्षण विभागात काम करतात. तर 13 वर्ष म्हणजे आता काही लोक तर रिटायरमेंटच्या म्हणजे वेळे जवळ आलेले आहेत आणि अशा प्रकारचे हे लोकांच्या भावनेशी खेळणं हे उचित नाही. आपण परमनंट आहोत, आपल्याला त्या गोष्टीची धाकता लागत नाही. पण जे त्या कॅटेगरीमध्ये आहेत त्या लोकांच्या, अरे काही तरुणांना कोणी मुलगी द्यायला मागत नाही, अरे तो टेम्पररी आहे. अशा प्रकारची लोकांची परवड करणं आणि नवी मुंबई महापालिका सक्षम आहे. राज्य शासनाच्या तिजोरीतून पैसे आणण्याची गरज नाही. पुढे त्यांनी असेही सांगितले की नवी मुंबईमधून सिडकोला हद्दपार करण्याची वेळ आली आहे आणि म्हणून त्यांनी सिडको चले जावचा नारा देखील दिला. प्रामाणिकपणे सांगतो, एकेका निवेदनाची छाननी करून त्या खात्याकडे माझ्या कार्यालयामधून पाठपुरावा केला जाईल आणि इट विल रिझल्ट ओरिएंटेड. ही निवेदनं स्वीकारली म्हणजे अशी काही रद्दीमध्ये देण्यासाठी नाही. प्रत्येक घटकाला ज्याची कमतरता असेल त्याला फोन करून तू पूर्तता कर कागदपत्राची असं सांगितलं जाईल.
आणि प्रत्येकाला आनंद देण्यात चिंताग्रस्त नागरिक राहू नये ही माझी मनातली इच्छा आहे. आणि मी काही मेहरबानी नाही करत. मी पुन्हा विनम्रपणे सांगतोय, ही जनता दरबारात 11 ते संध्याकाळी आता किती वाजले साधारण 7:30 म्हणजे साधारणपणे 7.5 तास. ही काय मेहरबानी नाही. मला माहिती आहे लोकांच्या यातना आहेत, लोक हतबल आहेत. म्हणजे नाक म्हणजे आणि तोंड दाबून बुक्क्याचा मार लोकांना सहन करण्यासारखी परिस्थिती निर्माण. आणि मी सांगतो, समजण्यावाले इशारा कापी सुधरून जा, नाहीतर हा गणेश नाईक सगळ्यांना सुधरेल. पुढे त्यांनी असे देखील सांगितले की जे निवेदन प्राप्त झाले आहेत त्यांची छाननी करून पाठपुरावा केला जाईल. रिझल्ट ओरिएंटेड काम केलं जाईल. नागरिकांना दिलासा देणे हाच एकमात्र उद्देश या जनता दरबारचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फार पूर्वी बोललोय, तुम्ही जसं महात्मा गांधींनी ब्रिटिश चले जाओ घोषणा केली होती ना, तर सिडको चले जाओ आपल्याच राज्य शासनाचा एक अंग असताना चले जाओ अशी भूमिका घ्यावी लागते. म्हणजे त्यांच्याविषयी क्रोध आहे माझ्या मनात, आहे तो खोटा नाही आहे. सिडकोमधले काही अधिकारी नालायक आहेत, भ्रष्ट आहेत, आणि मी त्या विधानभवनात बोललेलो आहे आणि आता तो ओपन बोलतो परत. जनता दरबारमध्ये आपल्या समस्या घेऊन उपस्थित असलेल्या नागरिकांनी देखील त्यांच्या समस्या निश्चितच मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला. दादा के शिवा हमको है कौन, हमारे तो वो दाता ही है, और क्या चाहिए. हमको यही चाहिए था, दादा से मुलाकात हो जाए, सब अच्छे से रह जाए. दादा की छाया में हम लोग रह रहे. बस आज बेघर महिला कुटुंबांना सार्वजनिक शौचालयाच्या नळाच्या पाणी पिण्याची वेळ आलेली आहे. खूप आमची परिस्थिती कठीण. पण याच्यावरती आदरणीय नाईक साहेब हे थोड्या दिवसात तोडगा काढतील अशी आम्हाला आशा आहे. कारण नाईक साहेब हे नव्या मुंबईचे न्यायदाता आहेत. एवढी परिस्थिती बिकट आहे ना का आम्हाला आता जगण्याची शक्यताच नाही राहिली आमच्यामध्ये. भेटली आता दादाच काय ते आमचा निर्णय लावते. बोलले आता मी भेटतो तुम्हाला, बोलले आता त्यांचे आशीर्वाद डोक्यावर असल्यावर काय. आम्ही 10 वर्षापासून अपेक्षित होतो की साहेबांच्या जनता दरबारमध्ये खरा न्याय मिळतो. आज महाराष्ट्रामध्ये खरं जनता राजा कोण असेल तर ते गणेश नाईक साहेब आहेत. आम्ही नाईक साहेबांकडनं 10 वर्षापूर्वीपासून म्हणजे अनेक वर्षापासून ते कुठले जात धर्म आणि पंथ बघत नाही. ते आलेल्या कुठल्याही विरोधी पक्ष असो ते कुठल्याही पक्षाचं कार्यकर्त्याचं काम ते करतात. आजपर्यंत आपण बघत होतो दादांनी ज्या वेळेस जनता दरबार घेतला होता त्यावेळेस लोकांच्या समस्या बऱ्यापैकी सुटलेल्या होत्या. आणि दादांचं काम हे बघतो करतो हे नाही आहे, तत्काळ त्या गोष्टीचं सोल्युशन देतात. आणि याचा आम्हाला नवी मुंबईकर म्हणून खूप अभिमान आहे. जनता दरबार हा गेल्या 10 वर्षांनंतर भरलेला होता, त्याच्यामुळे उत्साह वाढले, लोकांचा भरपूर उत्साह आहे. आणि लोकांचं प्रत्येकाचं काम होईल ह्या अपेक्षा येतात. आणि नाईक साहेबांकडनं प्रत्येक काम होतंच, होत नाही असं नाही. एकही काम माणसाचा नाराज करत नाही नाईक साहेब कधीच, त्याच्यामुळे आमचं पण काम होईल. 2010-2012च्या कालखंडामध्ये जनता दरबार भरत होते, त्यामध्ये देखील मी उपस्थित राहिलेलो आहे. जनतेचे प्रश्न मांडलेले आहेत. दादानी जी मी त्यांच्याकडे गोष्ट घेऊन गेलो ती कधी त्यांनी नाही म्हटली नाही, पूर्णताच नेलेली आहे. हा आता आमचा 1587 लोकांचा जो प्रश्न आहे तो दादा या जनता दरबारात नक्की पूर्ण करतील. आम्हाला या प्रश्नासाठी जनता दरबारात परत उपस्थित राहायला लागणार नाही. साहेबांना तसं लेटर दिलेलं आहे, तर साहेबांमुळे लवकर काम होतं आहे. आणि 100% नवी मुंबईमधले जनता दरबार घडवणारे एकमेव माणूस जे सगळ्यांना न्याय देतात. कोणतेही काम रखडलं असेल तरी काम करून देतात. आज त्यांनी जनता दरबार भरवला आहे. ते जनता दरबारमध्ये खूप लोकांनी जवळजवळ 200 लोकांनी तरी त्यांच्या तक्रारी दिलेल्या आहेत. आणि नाईक साहेब हे नवी मुंबईची सर्व कामं चांगल्या पद्धतीने करून घेतात. आणि आत्तापर्यंत आमच्या सोसायटीला त्यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे. आणि इथं पुढेही त्यांनी वचन दिलं आहे की इथून पुढेही ते आम्हाला असंच सहकार्य करत राहतील. जनता दरबारमुळे शासन, प्रशासन आणि नागरिक यांना एकाच व्यासपीठावर येण्याची संधी मिळाली असून हा उपक्रम जनतेसाठी हक्काचे व्यासपीठ ठरत आहे. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.